धार्मिक ग्रंथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. अधिक मास महात्म्य अध्याय 23. श्री गणेशाय नमः. ऐका श्रोते संत सज्जन, मल महात्म्य पुण्याख्यान. मागिले प्रसंगीचे निरूपण, धरा आठवण मानसी. विप्रनंदाची भगिनी वेश्या गेलीसे घेऊनी, ते वार्ता ऐकून कानी बंधू शोक सदनी पडिला. हे तुका वृत्तांत मागे कथिला, या उपरी पाहिजे ऐकिला. अवधान दिजे श्रवणाला, काय करिता झाला विप्रकुमार. शोक करिता तया ते नगरवासी सभोवते, समजावून तया ते गृहा गेले आपुलिया. या उपरी तो विप्रकुमार नित्य सारी तसे गृहाचार. तक्र विक्रय करून उदर निज हाते संपादितसे. तो येरीकडे नारायण यात्रा क्रमी वर्षे 3. मने जावे माघारे परतोन, लेकुरे अज्ञान श्री गुरूंची. गुरु कन्या वेशेने नेली जाना, हे वार्ता विदित नाही नारायणा. परी अंतर साक्ष जनार्दना, फिरले मन नारायणाचे. म्हणे गुरु गृही जावे आता, ववन तेथे सुखाची वार्ता. हे तो सांगून गेली देवता, यक्षिणी देवी पूर्वीच. एके तक्र विक्रय करावा, एका जारत्वे निर्वाह व्हावा. हा सौख्याचा तेथील ठेवा, न देखवे देवा माझेनी. म्हणून येत येत परतला, पुन्हा मागुता तीर्था गेला. वर्षे 12 क्रमिता झाला, परी नाही मनाला स्थिरता. कोमळ हृदय ब्राह्मणाचे, वरी पुण्यवान शरीर त्याचे. विशेष पुण्य गुरुसेवेचे, म्हणून नवनीताचे हृदय पै. असो 12 वर्षा परतोनी, नारायण पातला गुरु आश्रमस्थानी. येता देखिला गुरुसुते नयनी, परी त्याची ओळखी मनी न पुरे. मग नारायणे हास्य केले, म्हणे आम्ही तुवा ओळखिले. ऐसे वदता तेची वेळे, पायी ठेविले मस्तक. आरडोनी पडिला से गळा, रडो लागला खळखळा. म्हणे वनी टाकून वत्साला, आपण गेला यात्रेते. म्हणे मज नाही माता पिता, नाही बंधू भगिनी चुलता. नाही कोणी पाळिता पोषिता, आहा अनंता हे काय केले. एक होती भगिनी मज लागुनी, तेही वेशेने नेली चाळवणी. नेनो असे कवने स्थानी, ते मज लागून विदित नसे. याईसा साकल्य समाचार ऐकिला, नारायण हृदयी थकीत झाला. मग तया ते आश्वासिता झाला, मधुर वचने करुणी. म्हणे बापा ऐकाता, होणार ते न चुके तत्वता. कोण टाळू शके ब्रह्मलिखिता, तयाची वार्ता अनुपम्य. ऐसे तया ते आश्वासुनी, बैसता झाला निजासनी. ये रे मांडली से साजनी, परवडी तया भोजनाची. गृही तो पदार्थ अनुकूल नाही, म्हणून कुसमुसी ठाईचे ठाई. आहा देवा माझे दैव नाही, आलिया समयी अतिता. हे नारायणे जाणितले, म्हणे बापा तुवा काय आरंभिले. माझे भोजन तवासे झाले, नाही उरली अपेक्षा काही. मनी विचारी नारायण, रस विक्रयाचे न स्वीकारावे अन्न. म्हणून मांडिले निर्वाण, वारीला जान या हेतू. मग येरे गोदोहने केले, काही उपहारा ते सारिले. मग शयना ते आरंभे, पाय चुरिले तया ते. तव नारायण विचारिता झाला, म्हणे आजवरी द्रव्यार्थ काय सांचिला. तो सत्य निवेदी मजला, शंका या बोला न मानी. येरू परमलज्जे करुणी, सांगता झाला तये क्षणी. म्हणे 1 दशक रौप्य नाणे साचुनी, ठेविले सदनी आजवरी.
या विरहित काही नसे जान, पात्र तो मृण्मय भोजन, वाहतो तव चरणाची आन, सत्य जान महाराजा. निर्मळ हृदयींचा पाहून चित्ती द्रवला नारायण, काही उपाय करून लावावे साधन या लागी. मग तया ते मधुर वचनी, बोलता झाला तत्क्षणी, म्हणे मी सांगेन जी करणी, ते तू निजमनी धरिसी का. येरू म्हणे जी तत्वता, असत्य न करी वचनार्था, सांगाल ते स्वीकारिनाता, नव्हे अन्यथा स्वामिया. मग श्लोकाधारे करून बोलता झाला वचन, तोची अवगत हो जान, तुम्हाला गुण समजता. गोदाने न भवेल लोको, गवां लोमनाम हि संख्यया, कल्पांतं ब्रह्मणो लोक, आपनाश प्रभावतः. म्हणे या मलमासी निशेष, गोदान परम विशेष, जे आचरती निर्दोष, त्या पुण्यास पार नाही. जितुके रोम धेनु अंगी असती, तितुके कल्प ब्रह्मलोकी वसती, समूळ होय पापाची शांती. आचरे तया प्रती हे पुण्य, तरी उदयिक करुण प्रातस्नान, ही धेनु करी कृष्णार्पण, वरी दक्षिणा संचित जे रौप्य नाणे, करी अर्पण द्विजाते. येतुके वचन जरी मानिसी, तरी तू अक्षयी सुखी राहासी. येरू वदे त्या समयासी, तथास्तु ऐसी अक्षरे. परी विश्वास न वाटे नारायणा, करील न करील गोदाना, एवढीच तया ते उदर पोषणा, मनोनि मना संशयो. परी विप्र कुमार तो द्रवला, आधीच होता तो त्रासला, त्याही वरी सद्गुरु भेटला, उपदेश केला परमार्था. मग भावार्था धरुणी सद्गुरु वचनी, प्रातःकाळी आला स्नान करुणी, एका विप्राते बोलावुनी, गोपूजनी अनुसरला. दाना ते जो विप्र पाचारिला, तो परमाश्चर्य मानिता झाला. म्हणे आज काय आठवले याला, पुढे निर्वाहाला केवी होय. असो आपणाशी काय कारण, सांप्रत धेनु येतसे दान, म्हणून विधियुक्त संकल्प सांगून, करी पूजन धेनूचे. उपरी विप्रपूजा स्वये करुण, ते धेनु असे दिधली दान, मनी भावार्थ गुरुवचनी पूर्ण, नसे जान अन्य काही. एका सद्भावा वाचून काही, सद्गुरूची भेटी होणार नाही, तया विन सुटे न संदेहो काही, जाना सर्व ही भाविक हो. आधीच विप्रकुमार दरिद्री पाही, माता पिता पाळिता दुजा नाही, उदर निर्वाहाची धेनु तेही, दिधली पाही दाना ते. एक दिनीचे भक्षावया अन्न, तेही किंचित गृही नसे जान, या परी सर्वस्वे घडले दान, तया विप्रकुमारा लागून. ऐसे झाले ते दिवसी जान, परी प्राप्त झाला माध्यान्न, विप्रकुमार तळमळे तेने करुण, अन्न भक्षावया. अंतरीचा पुल्या कुसमुसी, काहीच न बोले सद्गुरुसी, ऐसे करिता अस्तमानासी, संधी अपैसी होऊ आली. तव नारायणे काय केले, निवांत मनी आसनी बैसले, स्नान संधे ते मांडिले, आरंभिले पूजना ते. त्रैलोक्यनाथ चक्रपाणी, उपोषित राहू नेदीच कोणी, कीटक पक्षी आदी करुणी, जो त्रिभुवनी पाळीतसे. तेथे विप्रकुमार क्षुधेने पीडित, हे तया ते न सहावेची मात, तव तो नारद मुनी अकस्मात, देखिले तेथे कौतुकाते. मग तैसा चित्वरे चालिला, मुनी ब्रह्मलोका प्रती आला, सद्भावे नमस्कारिला पिता पुला, आणि समग्र निवेदिला वृत्तांतो. म्हणे नवल देखिले आजी स्वामी, विप्रकुमाराची अक्षरे लिहिली तुम्ही, जे तक्र विक्रय निर्वाह व्योमी, प्रतिदिनी करावा. ऐसे अक्षर स्वामीचे, ते असत्य झाले साचे, तयाने दान केले धेनूचे, पुढे निर्वाहाचे कसे काय.
आस्था हो आला दिनमान, पुढे तयाची गती कवन, असत्य जाहले वचन, ब्रह्माक्षरे पूर्ण स्वामिया. ऐकून नारद मुनीची वाणी, चतुराननद चकला मनी, निरखिता जाहला जव ध्यानी, तव सत्यवाणी सर्वही. म्हणे हे तो विपरीत जाहले, तया ते सर्वस्व दान घडले, आता उपाया ते पाहिजे केले, तरीच भले कर्म पै हे. येथे जे जे अर्पावे, तया दशगुणी लागे पावावे, हे जाणून ब्रह्मदेवे, काय मांडिले विंदान. सत्वर ब्राह्मण वेश नटला, सवे दशगाईंचा मेळा, घेऊन भूलोकी आला, त्वरे पावला विप्रसदन. गायी उभ्या करून द्वारी, विप्र कुमरा ते हाका मारी, ये रूपातला झडकरी, सद्भावे नमस्कारी तया ते. तव चतुरानन बोले तयासी, तुझ्या पितरे आम्हापाशी, दश गौतम्या रक्षणासी, ठेविल्या होत्या निर्धारे. त्या तू आपल्या अंगीकारी आता, म्हणून झाला बोलता, ऐसे वचन ऐकून तत्वता, येरू थांबा म्हणे तया ते. मी आपुले गुरुसी पुसोन, माघारा येतो परतून, ऐसे तया ते वदोन, आला परतून माघारा. मग गुरु बंधू ते म्हणे तेव्हा, एक विप्राला से सदैवा, तयाने आणिल्या दश धेनुवा, अंगीकार माते म्हणतसे. म्हणे तुझ्या बापे ठेविल्या पाही, हे तो माते विदित नाही, काय उत्तर असे ते समयी, कृपा करुणी देई तया ते. ऐसे ऐकून नारायण, किंचित केले हास्यवदन, कळली अंतरीची ही खून, जा आला घेऊन विधाता, येथे जैसे आपण द्यावे, तया दशगुणी लागे पावावे, म्हणून या ब्रह्मदेवे, दशधेनु आणिल्या पै. मग तया ते आज्ञा देते अवसरी, धेनु आणि का गृहाभितरी, तया विप्राते नमस्कारी, जोडल्या करी सद्भावे. ये रे जाऊन तैसेची केले, धेनुका ते अंगीकारिले भले, वरी रौप्यनाने चांगले, गणित भले एक दशक, ऐसे स्वीकारून ते वेळा, नमस्कारून विप्र बोलाविला, नारायणा ते निवेदिता झाला, वाडा भरला गोधनी, तव तया ते वदे नारायण, एक मोडी आता रौप्यनाने, धेनू लागे घेऊन येई तृण, आणि उदरा लागून तुझिया, जे इच्छा असेल अंतरी, तेची तू आजे स्वीकारी, अर्धनाने तया माझारी, असो दे पदरी तुझिया. ऐसे आज्ञापिता तया ते, येरू आज्ञा तैसीच वर्तते, रौप्यनाने नेऊन बाजारात, तृणानीत धेनू लागी, मग गव्वानी आपली वासना, तोची पदार्थ घेता आपणा, अर्ध रौप्यनाने समग्रही जाना, ठेविता झाला विप्रकुमार. धेनू वेते घालून या तृण, स्वये सारिले से भोजन, मग गुरु सेवे लागून, तत्पर झाला यामिनी, तव शिकवण देतसे नारायण, म्हणे बापा एक वचन, प्रातकाळी उठून गंगा स्नान, येई करून झडकरी, मग बोलावून विप्रमेळा, दान देई धेनू सकळा, स्वये होई तू तव निराळा, पाहिजे कशाला खटाटोप, रौप्य नाणे तुझ्या पदरी, गणती असे नवद्वारी, एक अर्ध रौप्य नाणेवरी, असो साचारी जाणता, तरी 10 विप्र बोलावून, दक्षिणे सहित देई गोदान, जनी करीसी अनुमान, वचना जान माझिया. ऐसी शिकवण देता तया ते, येरू अवश्य म्हणे त्या ते, अमान्य स्वामी वचना ते, न करी जाण स्वामी. नंतर प्रातकाळी उठवून, करिता झाला गंगा स्नान, पाचारून या ब्राह्मण, केले संपूर्ण गोदान, दान केले सर्व ही धन, माध्यान्निका ते नाही धान्य, म्हणे हे भगवन जनार्दन, केवी प्राक्तन माझे हे, धन देखिले नाही आजवरी, ते चालता आले निज मंदिरी,
तेही न राहावे की पदरी जन्मवरी चुकेना माझे प्रारब्धी हेची पूर्ण तक्र विक्रये उदर पोषण करावे परी ते धेनु ही जाण दिधली दान गुरु आज्ञे ऐसा कुसमुसिया पुले मनी परी बोलून दाविना वदनी तव संधी प्राप्त झाली आवनी विप्रमणी क्षुधित पै तव चित्रगुप्त वृत्तांता ते समूळ निवेदिले ब्रह्मयाते काल दश धेनुवादी धल्या जाते त्याने त्या द्विजाते अर्पिल्या समग्र धेनुचे केले दान पदरी नाही काही अन्न तक्र विक्रय उदर पोषण करी उपोषण विप्रकुमार मग शतधेनूंचा समुदाव घेऊन चालिला महादेव द्वारदेशी उभा राहून पहाहो पाहता झाला विप्रकुमार म्हणे महापुरुषा बाहेर येई ही गोधने सांभाळून नेई तुझ्या बापाची हे ठेवी आजीवरी पाहे पाळिली मी ऐसे ऐकताची मात येरुआला धावत धावत पोटी शुद्धा नळ अति तप्त तो नारायणी तो नयने देखता विप्ररावो दे दीप्यमान सर्व शरीरी भस्मे चर्चित वस्त्र पाठारी रुद्राक्षमाळा साजरी कंठी घाली परिपूर्ण सवे गोधनाचा कळप गणिता एक शत भरी माप मग परतला ती साक्षेप गुरुबंधू जवळिके सर्व वृत्तांत निवेदिला म्हणे द्वारी एक विप्रासे आला सवे शतधेनूंचा मेळा सांभाळी मजला म्हणतसे विप्र परम दैदिप्यमान मुखी बोलतसे वचन तुझ्या वडिलांची ही गोधने वरी रौप्यनाने शतवरी ऐसे तो वदतसे वचन सांगाता अज्ञाते कवन येरू बोलतसे हसून सांभाळी गोधने सर्वही गुरु आज्ञेने तत्वतः गोधने झाला अनिता हाती घेऊन द्रव्य शता तोही विप्रगुप्त झाला परी हे ब्राह्मणने काही हर्षयुक्त धेनु आणि सर्वही ही खून नारायणा ते ठाई इतरा काही अवगत मग गोधने भरोनी गोठन घातले तया लागी तृण स्वये भक्षी श्रेष्ठ अन्न आवडे पदार्थ तोची पै ऐसी करोनी सारा सारी मागुती गुरुसेवा अंगीकारी चरण चुरिता निर्धारी बोले ते अवसरी नारायण म्हणे सख्या ऐक वचन गृह भरी दाटले गोधन यासी सांभाळीसी कैसेन तरी सांगतो वचन ते ऐक एक धेनु ते पोसिता कांटाळाला असे तत्वता येथे शंभराची वार्ता केवी आता घडू शके तरी उदयिक स्नान करुणी आचारी विप्राला गुणी संपूर्ण गोधने दक्षिणादानी विप्राला गोनी अर्पावे संग्रहीन ठेवी एका अडका इतुके कार्याधिकरी का येरू तैसेच करी देखा उठोनिया प्रातकाळी स्नान सारिले गंगाजळी आचारिली विप्रमंडळी समग्र गोधने एकच मेळी पूजा केली गंधाक्षते मग एक रौप्य गोधन अर्पिता झाला विप्रा लागून ब्राह्मणाचे मनी हर्षपूर्ण नेता गोधने बोलतई मने प्रतिदिन वाटितो गायी यासी तो एक दिनाचे भक्ष नाही ही तो दिसती अपूर्व नवाई किंवा शेषशाही तुष्टला एक म्हणती कारण काय आपण आते आणू कोठोनी तरी पराते धेनु मिळाली का पण याते दक्षिणे सहित निर्धारे ऐसे बोलता द्विजवर समस्त पातले निज मंदिर इकडे रडे विप्रकुमार होऊन स्थिर बैसलासे मने रात्री गृह भरी
दावोनी वाडा भरलासे गोधनी कैसी कर्माची कहाणी न देखो नयनी पै एक ऐसे म्हणून स्वस्थ बैसला तो दीनस्थ हो आला परी पाहुनिया कौतुकाला नारद गेला ब्रह्मलोका नमून या चतुरानन निवेदिता झाला वर्तमान म्हणे आपण दिधले गोधन ते दिधले दान तयाने तक्र विक्रयी निर्वाहो ऐसा लिखिताचा भाव परी एकही धेनु ते न ठेवी हो पुढे निर्वाहो कैसेनी होऊ आला अस्तमान उपोषित असे तो ब्राह्मण ऐकता मुनीश्वराचे वचन हास्य केले कमळासने मागुती कमळासने उठोनी सवे घेतले सहस्र गोधन वरी सहस्र रौप्यनाने घेऊन चतुरानन पातला उभा राहून द्वारेशी हाक मारे विप्रकुमरासी येरू धावत आला वचन आसरीसी केला विप्रांशी नमस्कार ब्रह्मा बोलतसे तेव्हा या धेनू सांभाळिया सदैवा वरी रौप्यनाने ठेवा सहस्त्रवरी पै असे आता तरी सांभाळी समग्र पाही वधून गुप्त झाला ते चिठाई देखताचा काटला निज हृदयी आला अलवला ही भीतरी समूळ वृत्तांत निवेदिला म्हणे सहस्र गोधनाचा मेळा घेऊन रौप्य नाण्याला परी पाहता गुप्त झाला नवे ऐकून तोषला नारायण म्हणे लागले हे साधन मग म्हणे तया लागून सांभाळी कोण कळप तरी धेनु ते अर्पी तृण तुही सारिका भोजन प्रातःकाळी करून या स्नान आणि पाचारून विप्राते समस्त धेनु दक्षिणेशी दान देईका ब्राह्मणासी हेरू हर्षयुक्त मानसी तथास्तु वचनासी बोलतसे मग दुसरे दिनी तैसाच प्रकार आचरता झाला विप्रकुमार पाचारुनिया धरामर धेनु समग्र वाटिल्या दक्षिणे सहित दिधले दान नाही केले सहस्र स्नान न उरे दर्शना एकही जान धेनु संपूर्ण निज गृही ऐसे करिता तै वेळा वृत्तांत ब्रह्मया ते कळला म्हणे सहस्र गोधने वाटिता झाला आहारे कपाळा हे काय आता 10 सहस्र नेता धेनु त्याही दान देईल ब्राह्मणू ऐसा प्रत्यही दशगुणित धेनु कोठून आणू तया ते आयुष्य शतवरी पूर्ण तो तव प्रत्यही करील हेची कारण त्याचे रुचेल येथेची मन तक्र विकून काय काज कोण गुरु तया ते भेटला माझा मंत्र मज फळला उने आणले ब्रह्म राक्षसाला हे तव वेदाला विहित नसे मग हंस विमान पाचारिले तया ते निजमुखे निवडिले भूलोकी जाऊनी ये वेळे घेऊन येई विप्रकुमरा मग हंस विमान येऊन देदीप्यमान केला ब्रह्मनंदन येर नारायणा ते म्हणून म्हणे प्रसाद हा जान पै तुझा पावन केले गुरुराया निवारिली जन्म मरणाची छाया म्हणून वारंवार लागे पाया भीती नाही भावार्था स्तुती वादन करवेची जाण वाचेसी पडिले दृढ मौन न उगवता तृतीय दिन नेला उद्धरून ब्रह्मलोका समग्र जन आश्चर्य करीती नारायणाचे चरणी लागती धन्य धन्य श्री गुरुमूर्ती यातायाती निवारिली ऐसे हे गोदान प्रकरण विशद केले श्रुतिया लागून न लागता तृतीय दिन नेला उद्धरून विप्रकुमार म्हणून मळमासी जान अगत्य घडे गोपूजा वरदान
त्याही वरी संत सेवा पूर्ण न लागे आन साधन पै श्री गुरु चरणी परम विश्वास तयाचा चुके गर्भवास पुढती न लगेच सायास जन्म पंक्तीस भोगनी प्रत्यय देखिया नयनी विप्रकुमार गेला उद्धरोनी अक्षयी परब्रह्म भुवनी नव्हे हानी कालत्रयी म्हणून प्रथम श्लोकाचा भावार्थ निवेदिला तुम्हा ते समस्त येथे धरून या शुद्ध भावार्थ आचरावे सतत व्रत हे गोदाने न भवे लोको गवाम लोम नाम हि संख्यया कल्पांतम ब्रह्मणे लोक पापनाश प्रभावतः ऐसा हा उत्तम श्लोक भला त्यावरी कथा भाग वर्णिला जे आचरती गोदानाला तरी ब्रह्मलोकी तयाला वास घडे जितुके रोम गौतमीवरी निवासती तुका कल्पवरी पाप क्षाळन निर्धारे तात्कालिके जानपा विप्रकुमारे पुण्य केले परी जन्मांतरीचे पाप गेले तक्र विक्रये ज्याचे खुंटलेले गुरुसेवे फळले भाग्य त्याने म्हणून भाविक जन सद्गुरु ते जावे अनन्य शरण गर्भवास चुके जेणे न लागे साधन अनिक काही स्वस्ती श्रीमल महात्म्य पद्मपुराण आणि स्कंद पुराणांत संमत घेऊन मनोहर सुत 23तमो अध्याय गोडहा श्री कृष्णार्पणमस्तु श्री गुरु चरणारविंदार्पणमस्तु कुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पवनपुत्र हनुमान की जय सब संतन की जय।